सिल्लोड शहरातील कापूस जिनिंगमध्ये आग, मोठ्या प्रमाणात नुकसान। सिल्लोड शहराजवळील डोंगरगाव रस्त्यावरील एका कापूस जिनिंगमध्ये बुधवार रात्री आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला असल्याचा अंदाज आहे। बुधवार रात्री 9 ते सकाळचे 9:30च्या दरम्यान डोंगरगाव रस्त्यावरील जिनिंगमधील कापसाने अचानक पेट घेतला। क्षणार्धात आग रौद्ररूप धारण करत मोठ्या प्रमाणात कापूस जळू लागला। नगर परिषद प्रशासनाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला, परंतु आगीचे प्रमाण मोठे असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यास वेळ लागली। रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते। आगीत किती कापूस जळून खाक झाला याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही। प्राथमिक माहितीनुसार हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला असल्याचा अंदाज आहे। या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले याचीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही। सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे। आगीमागे कोणताही संशयास्पद हेतू आहे का याचीही पोलीस तपास करत आहेत। या घटनेमुळे परिसरातील कापूस व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे।